बागेमध्ये जी काय आपण सुरुवातीपासून जर लागवड केलेली असेल आणि त्याला व्यवस्थित जर आपण शेंडे मारायला लावले तर झाडाची ग्रोथ कशी होते हेच फक्त ह्या व्हिडिओद्वारे तुम्हाला दाखवत आहे. जर आपण झाडामध्ये जर शेंडे व्यवस्थित नाही मारले तर झाड जे आहे ते एक शेवडी जातं. एक शेवडी गेल्यानंतर एक झाडाला एकच फांदी राहते आणि एक शेवडी त्याच्या पाहिजे तेवढं ब्रँचेस आहेत. पण आपण हे जे झाड बघताय तर ह्या झाडाला आपण खालनं शेंडे वगैरे मारून घेतलेले आहेत. खाली फांद्या पहा, पहिलंच वर्ष आहे, 5च महिन्याची बाग आहे, 5 महिने 5 दिवसाची बाग आहे. 1 2 3 4 5 असे 4-5 खाली फांद्या तयार झाल्या. त्या फांद्यापासून खाली आपण वारंवार शेंडे मारत असल्यामुळं झाडाचा पूर्ण घेर पाहू शकता कसं झालेलं आहे. नाही जरी म्हणलं तर ह्या झाडाला एक 100 ते 200 हा फांद्या, ते 200 प्लस फांद्या येते ह्याला. म्हणजेच हे झाड तुम्हाला ह्या वर्षी नाही म्हणलं तरी 20 ते 50 किलो माल सहज देणार आहे. तर त्या अशा फांद्या जर केलं तरच तुमचं उत्पन्न होणार आहे. आणि अशी जर फांदी नसेल तर मग तुमचा काय त्या जी काय लागवड केलेली आहे तर त्या लागवडीमध्ये तुमचं थोडंसं उत्पन्न कमी येणार. जर तुम्हाला एक शेवटी जर बघा झालं तर तुम्ही इकडे या, दाखवतो तुम्हाला. आता ही झाड घ्या, आता तुम्हाला मागचं काय तिथे व्हिडिओमध्ये दाखवलं होतं, पण हे झाड घ्या. ह्या झाडामध्ये थोडंसं यांच्याकडून शेंडा मारणं वगैरे काय तर राहिलेलं आहे. तर बघितलं तर ह्याच्यामध्ये तुम्हाला खाली काय दिसतंय का? खाली फक्त 2च दिसतात फांद्या. त्या 2 फांद्या आणि त्याला एक शेवडी पळालेला आहे. तर एक शेवडीचा ह्याचा उपयोग आहे का? काही नाही. मग ह्याला उत्पन्न तुम्हाला कमी राहणार आहे. त्यासाठी मी तुम्हाला सारखं सांगतोय की रोपं लावल्यापासून 1-1.5 फुटावर शेंडा मारून घ्या. रोपाची वाढ कमी राहू द्या पण फांद्या जास्त करा. असं केलं तरच तुम्हाला अशा पद्धतीने झाडं डेरेदार होतील. ही झाडं एक जाऊ द्या, इकडे पण पूर्ण झाडं बघा पूर्ण डेरेदार झालेली आहेत. तर अशा पद्धतीने डेरेदार झाडं तयार करण्यासाठी शेंडे मारणे खूप गरजेचं आहे. तर अशा बद्दल माहिती पाहिजे असेल तर माझा संपर्क करा. श्री तुळजा हायटेक नर्सरी, बार्शीकर, सांगोला. प्रोप्रायटर समाधान मुंडे, शिक्षण BSc ॲग्री MBA. नंबर 820 822 1007 या नंबरवर संपर्क करू शकता. आपली व्हिडिओ आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व आपल्या शेतकरी बांधवांना ही व्हिडिओ पुढे पाठवत राहा. धन्यवाद.